नमस्कार. आज आपण आलो आहोत यशवंतनगर ग्रामपंचायत येथे. या ग्रामपंचायतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे कार्यरत असलेले 8ही सभासद हे बिनविरोधी निवडून आलेले आहेत. नमस्कार. आपण आज आलो आहोत ग्रामपंचायत यशवंतनगर या ठिकाणी. यशवंतनगर ग्रामपंचायत याचा अत्यंत सांगण्यासारखी गोष्ट अशी की ही ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य एकूण 8 सदस्य या ठिकाणी गावाने बिनविरोध निवडून दिले आहेत. या ठिकाणचा परिचय आपण सरपंच साहेब, उपसरपंच साहेब तसेच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य लोक आणि त्या ठिकाणी ग्रामस्थही उपस्थित आहे. यांच्याकडनं आपण संपूर्ण गावाचा आढावा कशा पद्धतीने हे जाणून घेऊ. आपण जाणार आहोत सरपंच साहेबांकडे. मी सर्वप्रथम आमच्या गावाची ओळख करून देतो. आमचं गाव जे आहे राष्ट्रपती पुरस्कार विजेतं संत गाडगेबाबा पुरस्कार विजेतं हागणदारी मुक्त गाव 15 वर्षापूर्वी झालेलं आणि इतकं आदर्श गावाचा सरपंच होण्याचा लोकनियुक्त सरपंच आणि गावाच्या सर्व लोकांच्या मतातून मी पहिल्यांदा मान जो दिला लोकांनी तो मला बिनविरोध म्हणून दिला. आणि दुसरी गोष्ट अशी का मी माजी सैनिक होतो. मला म्हणजे राजकारणातलं काही एवढं माहिती नव्हतं, पण गावाने माझ्यावर विश्वास टाकला. पहिली मला वाटत होतं का आपलं एवढं इतर आदर्श गाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती पुरस्कार घेतलेलं गाव आणि याचा मी कार्यभार सांभाळील का नाही. कारण मी फौजमध्ये देशाच्या सीमेवर गोळ्या झाडलेल्या माणूस, आता लोकांची सेवा करायची होती. पण मला खरोखर आमच्या गावच्या ज्येष्ठांनी, आमचे उपसरपंच असतील, त्याच्यानंतर आमच्या गावचे सदस्य असतील आणि सगळे नागरिक त्यांनी इतकं सहकार्य केलं आणि मला त्यांच्यात सामावून घेतलं. सर्वप्रथम आम्ही जे आहे ना गावात एकच रस्ता होता, तर आम्ही आमची बॉडी निवडून आल्यावर 15 दिवसाच्यात आम्ही दुसऱ्या रस्त्याची पण गावाला सोय करून दिली. त्याच्यानंतर खासदार साहेबांनी पुन्हा 5 लाख रुपये आमच्यासाठी रस्त्यासाठी कॉन्क्रीटसाठी मंजूर केले आणि ते काम आता सध्या म्हणजे कालच संपलेलं आहे. त्याच्यानंतर हरिजन वस्ती सुधार योजनेअंतर्गत आमच्या गावाला 15 लाखाचं जे आहे ना रस्ता करण्याचं काम दिलं. त्याच्यानंतर मूलभूत सुविधा असतील, जन सुविधा असतील, त्याच्यानंतर 14 वित्त आयोग असेल, अशा अनेक कामांतून आम्ही जे भूमिगत गटार असेल, त्याच्यानंतर लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन असतील, स्मशानभूमी असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही गावाची सुधारणा केली. आणि आम्ही जे पूर्वीचे सरपंच, उपसरपंच आणि गाव होतं ज्यांनी राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार घेतला, त्याच पद्धतीनं वाटचाल करून आम्ही त्याच दिशेने गावाकडे न्यायचा प्रयत्न करतो. हे मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. असे कोणते ज्वलंत प्रश्न होते की जे आपण सरपंच झाल्यापासून आपल्या संपूर्ण टीमने जे मार्गी लावला? ज्वलंत प्रश्न एकच होता, खूप महत्त्वाचा का आमच्या गावाला एकच रस्ता होता आणि त्यांनीच आम्हाला इन आऊट व्हायला लागायचं. तर तो एक आमची नवनिर्वाचित बॉडी आल्यावर त्याच्यानंतर आमचे उपसरपंच ज्येष्ठ नागरिक मकुंद नाना, आमचे बंधू नितीनजी मोहिते, प्रभाकर मोरे, समाधान जाधव, मधुकर जाधव ह्या लोकांनी पाठपुरावा करून आणि त्यांनी आम्हाला म्हणजे एक चालना दिली काही तर आपण जर भूमिगत गटार केली अशी आयडिया दिली आणि भूमिगत गटार करून ह्या गटारीवरून जर आपण दुसरा रस्ता तयार केला तर कसं म्हणजे यांची सुझाव ठेवल्यावर आम्ही एक इंजिनियर बोलावला आणि त्यांनी ते म्हणजे मातीतून पाईप गाडून नाला बुजून आम्ही दुसरा रस्ता त्या गावासाठी उपलब्ध करून दिला. ते खूप महत्त्वाचं काम झालं. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडं इंदिरा आवास योजना आहे, तिथं म्हणजे जवळजवळ 80% एस टी लोक आहे आणि 10% SC लोक, त्यांना पाण्याची सुविधा नव्हती, म्हणजे पाईपलाईन नव्हती तोपर्यंत. तर आम्ही 14 वित्त आयोगातून जवळजवळ 1,60,000 रुपये खर्च करून 1 महिन्याच्या आत त्यांना पण पाण्याची सुविधा करून दिली आणि त्यांचे म्हणजे त्यांच्या प्रश्न मार्गी लावला. त्याच्यानंतर स्मशानभूमीचं एक म्हणजे आमच्या स्मशानभूमीकडे कोणाचं लक्षच नव्हतं. पडीत स्मशानभूमी, तिथं आमचे ज्यांना प्रेत जाळायला सुद्धा लोकांना मधी पडायचे, त्याच्यामध्ये एवढी दुरावस्था होती. तर तो सुद्धा आम्ही 1 महिन्याच्या आतच तो प्रश्न मार्गी लावला. आपल्यासोबत उपसरपंच साहेब आहेत. साहेब, सध्या आपण जो प्रश्न बघतोय गावाचा, तर कोणकोणता निधी आणि कशा पद्धतीने आपण वापर करता आणि त्यासाठी गावातले कोणकोणते विकास कामं चालू आहे? मी सर्वप्रथम तुमचं BK टाईम या चॅनलचा आमच्या यशवंतनगर गावातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही अशा आमच्या छोट्याशा गावात येऊन आमची मुलाखत घेता, सरपंच, उपसरपंच, आमच्या ग्रामपंचायती सर्व सदस्यांची. याबद्दल तुमच्या चॅनलला आम्ही शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला खूप खूप भरभराटी हो आणि आमची बी तुमच्या मागं हो अशी भावना व्यक्त करतो.
आणि तसेच आमच्या गावात जेव्हा मी इथं गेल्या 25 वर्षापासून सदस्य उपसरपंच या गावात निवडून येतो आहे, परंतु गावाने यावेळेस असा विचार केला का या गावाने असा विचार केला सगळ्यात ज्येष्ठ आहे म्हणजे त्याच्यात मकून नाना असो, नितीनजी मोहिते असो, अजून भरपूर फडोळ कंपनी, मोहिते कंपनी, माळोदे, साबळे सगळ्यांच्या विचारांनी यांनी आम्हाला सरपंच म्हणजे ग्रामपंचायत सदस्य टू सरपंच उपसरपंच सर्व जागा बिनविरोध निवडून दिल्या आणि आमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली. आमच्यावर जबाबदारी टाकल्याच्यानंतर आमची पहिलीच मीटिंग आम्ही घेतली. सरपंचांनी पहिलीच मीटिंग लावली. मीटिंग लावल्यावर आम्हाला मग आम्ही सगळ्या ज्येष्ठांना पण बोलून घेतलं आणि सांगा नाना, नितीनजी मोहिते यांना सगळ्यांना विचारात घेऊन म्हणजे आम्ही आमच्या एवढंच नाही, आम्ही आमचा शिपायालासुद्धा विश्वासात घेत असतो. म्हणजे आम्ही शिपायालासुद्धा कुठंच कमी समजत नाही. ह्या दृष्टीनं आम्ही गावाचा विकास करण्याला सुरुवात केली आणि सुरुवात आमच्या ग्रामपंचायतीच्या मशानभूमीपासून अगदी 14 वित्त आयोगातल्या 30 लाखाच्या कामापासून केली. म्हणजे गावाच्या सुरुवातीला लगेच 15 दिवसातच 30 लाखाच्या कामापासून सुरुवात केली आणि आत्तापर्यंत आम्ही एका वर्षाच्या आत साधारण 1 कोटीच्या आसपास विकास कामं केले. मग ते खासदार निधी असो, आमदार निधी असो, अंतर्गत रस्ते असो, 14 वित्त आयोग असो. आम्हाला योगायोगाने आमचे जसं म्हणताना आमचे स्टार चांगले असं म्हटलं तरी चालेल, कारण आम्हाला कामं पण त्या पद्धतीनं भेटत गेले आणि विकास पण त्या पद्धतीनं होत गेला आणि त्याबद्दल आम्ही गावचे आणि सर्वांचे आभारी आहोत. सध्या आपल्या गावामध्ये आमदार निधीतले कामं कोणकोणते चालू आहे आणि खासदार निधी कोणते कामं चालू आहे? आता आमच्या गावातले आमदार निधीतलं काम एक सभामंडप पूर्ण झाला आणि तर मूलभूत योजना म्हणून आमदारांनी शिफारस केलेली एक काँक्रिटीकरण 10 लाखाचं झालं. आपल्यासोबत जे गावचे ज्येष्ठ नागरिक आहे, काय सांगणार गावचा इतिहास कसा होता? गावचा इतिहास असा होता का आमचं गाव पुनर्वसन झालेलं आहे. साधारणतः 1948-50 साली हे गाव गंगापूर धरणातून इथं आलं. तर इथं एक शिवार म्हणूनसुद्धा नव्हता. तर हे गाव कुठंतरी दुगाव ग्रामपंचायत, मुंगसरा ग्रामपंचायत असं तात्पुरतं दाखल्यासाठी जोडल्या गेलेलं होतं. अतिशय या गावानं हलापेष्टा काढल्या. चांगली भारी जमीन जर असली तर 125 रुपये एकर आणि हलकी जमीन असली माळकांडीत 80 रुपये एकर अशा पद्धतीने त्या टायमाला आम्हाला पैसे मिळाले. आणि गव्हर्नमेंटनं काय केलं, लोखंडी पत्रे दिले होते, कुडालाही पत्रे, वरूनही पत्रे. उन्हाळ्यामध्ये अतिशय लोकांनी, आमच्या वाडवडिलांनी खूप त्रास सहन केला. आणि मग 1964 सालचा जो काळ आला तर त्या टायमाला मग जे आमच्या गावात काही जाणते होते लोक, मोहिते परिवाराचे होते, काही माळोदे परिवाराचे, काही फडोळ परिवाराचे, अशा 10-5 लोकांनी प्रयत्न करून आणि आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब 1964च्या कालावधीत 67च्या अशा बेतात. तर मग त्यांना इथं आणायचे प्रयत्न केले. तर त्या टायमाला पंडित धर्मा पाटील होते आपले आमदार सटाण्याचे, त्यांच्या माध्यमातून हे झालं आणि इथं मग यशवंतराव साहेब चव्हाण साहेबांना इथं आणलं. त्यावेळेस उद्घाटन झालं. मग त्यावेळेस या गावाचं जे पुन्हा जुनं गाव होतं ब्राह्मणवाडे नाव ते बदलून यशवंतनगर असं गाव ठेवलं. मग या गावाचं थोडंसं 2-2 हजाराचे घरं, आता आजचा काही ते घरं आहेत, काही मोडकळी झाले, दुरुस्तीला आले. पण तो जो प्रश्न होता तर त्यावेळेस आमचे वडील होते, त्यांना 2-2, 3-3 मुलं होते. आणि आजची परिस्थिती अशी आहे का त्यांच्या त्या मुलांना आता 2-2, 3-3 मुलं आहे. म्हणजे गावचा विस्तार त्या टायमाला 400-500 लोकसंख्या होती, आता तो 2-2.25 हजार लोकसंख्या आलेली. गावठामारीचे असल्यामुळं गावठ्यासाठी प्रश्न निर्माण झाला. लोकांची अडीअडचणी यायला लागल्या. जुन्या घरात होते त्याच्यात वाटे पडल्यामुळं राहायला जागा कमी पडायला लागली. त्याच्यामुळं अशा लोकांनी हे करून आणि आज तागायत आणलं. मग त्याच्यानंतर मध्ये मी सदस्य होतो. आमचे मोरे मॅडम म्हणून एक कमलाबाई मोरे म्हणून सरपंच होता. तर त्या टायमाला नितीन भाऊच्या माध्यमातून दत्तात्रय भाऊ माळोदे होते, आमचे भाऊ का आधीमध्ये यायचे, बरीचशी मंडळी होती, आमचे शिवाभाऊ होते. या लोकांनी सगळं असं मिळून एक उठाव केला आणि 10% जो निधी होता असे 10% भरून पाण्याची सोय केली. गोदावरीला विहीर खणली. तर ती गोदावरीची जागा कलेक्टरच्या नाव होते. तर आमचे नितीन भाऊ मोहिते हे आमदारकीला उभे होते, म्हणजे उभे राहणार होते. त्या माध्यमातून त्याने अतिशय बी हे करून आणि इतर लोकप्रतिनिधींचा आधार घेऊन आम्ही ती जागा घेतली, विहीर खणली. गावचा 30,000 लिटरची टाकी आजही आहे, 50,000 लिटरची एक भुई टाकी आहे. तर पाण्याचा प्रश्न चांगल्यापैकी मार्गी लागला आहे.
आणि आजची परिस्थिती अशी आहे की जे लोक नियुक्त सरपंच पहिल्यांदाच आमचे प्रदीप भाऊ मोहिते, त्यांच्यानंतर उपसरपंच आमचे दत्तात्रय भाऊ माळोदे, हे सगळ्या गावाच्या माध्यमातून सगळ्या गावाच्या विचारानं बिनविरोध असे सरपंच या गावाला लाभले. आणि आजचा जो काळ आहे तो सुवर्ण काळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण गोरगरिबांचे प्रश्न, काही लोकांच्या घराचे प्रश्न असतील किरकोळ कारकोळ, ज्यांना राहायला जागा नाही, जे वंचित आहेत खरोखर अशा लोकांना, आणि पाणी प्रश्न असेल, तातडीनं काही जर असली तर आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचं शुद्धीकरण असेल, असं ह्या शिकलेले आम्हाला हे माणसं आम्हाला लाभले. आणि आजची परिस्थिती गावची आहे का ही निश्चितपणे 100% विकासाचं काम हाती घेतलेलं आहे. 100% विकास होईल. आणि आमचं जरी आता वय राहिलं नाही, आम्ही जरी आता म्हातारे, पण त्यांच्या पाठीमागं ठणठोक उभे राहून आणि त्यांना आम्ही बसून देणार नाही. आणि ते सुद्धा एवढे आम्हाला ज्वलंत माणसं मिळालेत, कामनीचा आवाज दिला तरी उभे राहतात. या गावच्या प्रश्नासाठी तडजोडीला लगेच धावून येतात. आणि त्याच्यामुळं ह्या गावचा विकास निश्चितच होणार. आणि हे गाव एकदम सुवर्ण एक आहे, म्हणजे सुवर्ण दिवसाकडे वाटचाल करील याच्यात शंका नाही. नक्की आपण बघतोय ज्या गावाचा इतिहास स्वतः स्वर्गीय यशवंतरावजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे गाव इथून त्यांच्या नावाने हे गाव जे उदयास आलं आहे. त्यानंतर गावाला जे आपले सरपंच आहे ते माजी सैनिक या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि सरपंच साहेब त्याचे उपसरपंच साहेब कशा पद्धतीने काम करत आहे हे आपण नागरिकांकडून जाणून घेतलं. नक्की जो विकासाचा गाडा आहे चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास येईल असा त्यांचा विश्वास या ठिकाणी आपण बघतोय. यशवंतनगर ग्रामपंचायतीचे काही युवा नेते कशा पद्धतीने दादा इथे काम चालू आहे, आणि जो विकासाचा आराखडा आहे जो आपल्या जाहीरनाम्यात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी या निवडणुकीपूर्वीच्या आधी दिला होता, आणि आता कशा पद्धतीने कामं चालू आहे, कोणकोणते कामं सध्या मार्गी लागले? माझे नाव नितीन मोहिते. खरं तर मुकुंद नाना फरोळ आमचे पितृतुल्य, मगच त्यांनी सांगितलं की यशवंतनगर गाव हे जुनं ब्राह्मणवाडं होतं आणि ते दिंडोरी तालुक्यामध्ये होतं. परंतु ज्यावेळेस गंगापूर धरण हे महाराष्ट्रातली पहिलं मातीचं धरण झालं, त्या धरणामध्ये खरं तर आमचं 100% गाव आणि उद्ध्वस्त झालं. 100% जमिनी त्या पाण्याखाली गेल्या. आणि ह्या गावाला नवीन गावठा म्हणून हे गाव आता नवीन या ठिकाणी वसलं 1964 सालामध्ये. आता ह्या गावच्या त्यावेळची जी परिस्थिती बघितली तर सगळ्या हातावरचं कुटुंब होतं. दादासाहेब गायकवाड त्यावेळेचे खासदार होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण या गावामध्ये आले, या गावाची पायाभरणी केली आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी त्या घर बांधून शासनाने दिले आणि त्याच्यावर कर्ज पण दिलं. कालांतराने ते कर्ज पण फेडलं आणि सगळे लोक हातावर होते. अतिशय काबाड कष्ट करून या ठिकाणी थोड्या जमिनी घेतल्या. आजही आमच्या गावाला फक्त 1 ते 32 असे गट आहे, म्हणजे अतिशय कमी गावठा आहे. गावाला अतिशय म्हणजे शिपायाचा पगार कसा करायचा हा प्रश्न होता पहिले, कारण की उत्पन्न काही नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस 2012मध्ये मी 21 वर्षाचा होतो, तर मला या सगळ्या मंडळीने बिनविरोध सरपंच, मी 21 वर्षाचा होतो त्यावेळेस मला सरपंच केलं. तर मला आजही आठवतं आहे मुकुंद नाना फरोळ, दत्तात्रय माळोदे हे 25 वर्षापासून उपसरपंच सरपंच आम्ही सगळे एक दिलाने काम करतो. आमच्या वहिनी होत्या कमलताई मोरे. आम्ही गावामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती, तर एक महत्त्वाकांक्षी योजना आम्ही काय केलं की सर्व गावांनी एकत्र गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. तालुक्यामध्ये प्रथम बक्षीस, त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये प्रथम बक्षीस, निर्मल ग्राम पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, आणि मग आम्हाला शासनाने एक 25 लाख रुपयाचा निधी दिला आणि ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत आम्ही ती महत्त्वाकांक्षी योजना मला वाटतं 2010मध्ये पूर्ण केली. त्याच्यानंतर अतिशय गावाचा विकास हळूहळू ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही साधत आलो. आमचे मोठे बंधू आता नवनिर्वाचित सरपंच आहे, 1 वर्ष झालं आहे. उपसरपंच आमचे बंधूच दत्तात्रय माळोदे यांना आम्ही काय केलं की सगळे ग्रामसभा घेऊन आणि सांगितलं की एक आदर्श गाव आहे आपलं, आणि या गावामध्ये आपल्याला एक दिलाने जर काम करायचं असेल तर बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम जी ग्रामपंचायत आहे ती बिनविरोध आम्ही केली सगळे सदस्य. आणि विकासाची गंगा इतकी झपाट्याने वाहू लागली की आमचे मोठे बंधू जे आता सरपंच आहे आदरणीय प्रदीपजी मोहिते हे माजी सैनिक आहे, म्हणजे देशाची सेवा त्यांनी केलेलीच आहे.
आता समाजाची सेवा त्यांना करायची आवड आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे यंगस्टार आम्ही जयवीरूची जोडी या ठिकाणी आम्ही निवडून दिली आहे. आणि खरोखर विकासाची गंगा, कारण त्यांनी सांगितलं गावामध्ये यायला एकच रस्ता होता, गावाची कोंडी व्हायची. जर समजा कॉन्क्रीट रस्ता केला तर पर्यायी रस्ता नाही, दुसऱ्या दिवशी त्याच्यावरून दळणवळण व्हायचं, तो रस्ता पर्यायी खराब होऊन जायचा. मग आता ती आम्ही काय केलं की पर्यायी रस्ता पूर्वेकडून आम्ही काढला. असे स्मशानभूमीचं काम असेल, त्याच्यानंतर कॉन्क्रीट रस्त्याचं काम असेल, सभामंडपाचं काम, असे खूप कामं या दोघांनी इथे केले. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही जोपर्यंत ही जोडी आहे हीच गावचे 100% विकास करील आणि त्यांनाच आम्ही कायम सरपंच आणि उपसरपंच आम्ही निवडून देऊ असा मी विश्वास व्यक्त करतो. नक्की आपण बघतो जो युवा वर्ग आहे जो राजकारणामध्ये एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो, पण एक गावाची ग्रामपंचायत किंवा ती निवडणूक बिनविरोध कशा पद्धतीने झाली पाहिजे हा जर ध्यास जर गावाने घेतला तर नक्की कोणतंही काम अशक्य होणार नाही. कॅमेरामन अक्षय ढाकणेसह मी शुभम बोडके पाटील, बीके टाइम्स, नाशिक. या गावातील विकास कामांची पाहणी करताना बीके टाइम्स प्रतिनिधी शुभम बोडकेसह गावातील सरपंच तसेच उपसरपंच. या गावातील सरपंच हे माजी सैनिक असून गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. बीके टाइम्सने यशवंतनगर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर तेथील सर्व ग्रामस्थांनी बीके टाइम्सचे आभार मानले. कॅमेरामन रोशन निफाडेसह मी शुभम बोडके पाटील, बीके टाइम्स, नाशिक.